नमस्कार सर्वांना, मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण हा आपला मराठमोळा पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत। याला मेथकूट म्हणतात। हा खायला पण खूप छान लागतो आणि रोग प्रतिकारक शक्ती पण वाढते। ज्याप्रमाणे आपण लोणचं चटणी खातो त्याचप्रमाणे ह्या मेथकूटला भातासोबत खाल्ला जातो। भातावरती मस्त हा टाकून घ्यायचा, यावरती गावरान तूप घालायचं, खूप छान लागतो। चुरून खाता त्याला, छान लागतो हा मेथकूट। आज आपण हाच पदार्थ बघणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य तुम्ही बघू शकता, कडधान्य आणि आपले काही मसाले आहेत, खडे मसाले। आता हे आपण परतून घेणार आहोत। 125 ग्रॅम मी हरभरा डाळ घेतलेली आहे। हिला मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही आता म्हणाल की सर्वच एकत्र का भाजू शकत नाही, कारण की काही डाळी मोठ्या काही बारीक असतात आणि हे एक एक करून भाजल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या पण जातात। आता याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। याप्रमाणे ह्या डाळीला लालसर रंग येईपर्यंत हिला व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। बघू शकता या पद्धतीने। आता आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत। यावरतीच हिंग घालायचा आहे, त्यामुळे खमंग वास पण येतो। सुंठ पावडर घेतलेली आहे अर्धी चम्मच, ती पण यावरती घालून घ्यायची आहे। आता आपण उडीद डाळ भाजून घेणार आहोत। 3 चम्मच उडीद डाळ घेतलेली आहे, हिला पण अशी खमंग होईपर्यंत परतून घ्यायची आहे। उडीद डाळ पण आपल्याला हरभरा डाळसारखी थोडा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। आता ही परतल्यानंतर हिला पण यावरती काढून घ्या। आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। तांदूळ पण मी 3 चम्मच घेतलेले आहेत। पोहे खाण्याचा चमचा येतो त्यानेच मोजून घेतलेले आहेत। तांदूळ पण थोडे भाजेपर्यंत किंवा त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तांदूळ पण आपले भाजून झालेले आहेत, हे पण काढून घेऊयात। यावरच आता आपण मूग डाळ भाजून घेणार आहोत। मूग डाळ मी 4 चम्मच घेतलेली आहे, ही पण व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। आणि तुम्ही एक काळजी घेऊ शकता, सर्व साहित्य भाजताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। धने घेतलेले आहेत 1 चम्मच, जिरे 1 चम्मच आणि खसखस 1 चम्मच, हे पण व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही गहू पण वापरू शकता, मी गव्हाचा अजिबात वापर केलेला नाही। मी या ठिकाणी गहू घातलेले नाही, कारण की माझी मुलं खात नाही, म्हणून मी साधी सोपीच सर्व साहित्य घेतलेले आहेत। आता यावरतीच आपण सर्व खडे मसाले घेणार आहोत। तेजपान व मोठी इलायची घेतलेली आहे। यावरतीच लवंग आणि मिरे घेतलेले आहेत। 10-12 लवंगा आणि 10-12 मिरे घ्यायचे आहेत। लाल तिखट, हळद आणि मीठ घेतलेले आहे चवीपुरती। हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात वाटताना याची एक काळजी घ्यायची, मिक्सरला वाटताना हे कमी जास्त मोडवरती तुम्ही बंद चालू करून फिरवू शकता। तुम्ही बघू शकता याची पावडर थोडी जाडच आहे अजून, परत याला एक वेळेस फिरवून घेणार आहोत। याची जितकी बारीक पावडर होईल याची तुम्ही काळजी घ्यायची। बघू शकता आता ही बारीक झालेली आहे, तरी पण आपण ही चाळणीत चाळून घेणार आहोत। चाळणीत व्यवस्थितपणे बारीक चाळून घ्या आणि ही राहिलेली पावडर तुम्ही भाजीत किंवा आमटीत वापरू शकता। आता एका हवाबंद बरणीत भरून ठेवा। हे मेथकूट महिनाभर सहज टिकतं। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।